हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये. मी मुसळे सर. मित्रांनो, आपण आता एक टॉपिक या ठिकाणी पाहतोय, तो तुमचा आहे फिगर्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये भाषेचे अलंकार असं बोललं जातं. तर मित्रांनो, हा जो टॉपिक आहे हा राज्यसेवा, गटब, गटक किंवा डिपार्टमेंटल सारख्या एक्झाममध्ये अगदी रेअरली आत्तापर्यंत विचारलेला आहे. मी 2011 ते 2023पर्यंतच्या सगळ्या पेपरचं ॲनालिसिस केलेलं आहे आणि मला अगदी क्वचितच एक 2-4 प्रश्न सोडले, म्हणजे 2 ते 4च प्रश्न म्हणा, इतके कमी संख्येनं प्रश्न या टॉपिकला विचारलेत. परंतु हा जो टॉपिक आहे अगदी प्रत्येक पेपरमध्ये DEDच्या TET किंवा TITच्या एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळे थोडासा DEDच्याच अँगलने आपण याचा विचार करूया. इतर एक्झाममध्ये याचा खूपच कमी वापर आहे, पण तरी पण एक्झाम आहे, सिलेबसमध्ये आहे, याची तयारी करून ठेवायची. तर तसे फिगर्स ऑफ स्पीच तुलनेनं भरपूर आहेत. नोटीस करा, फिगर्स ऑफ स्पीच तुलनेनं भरपूर आहेत, परंतु एक्झाम ओरिएंटेड मी तुम्हाला मोजके आणि महत्त्वाचे सगळे असे फिगर्स ऑफ स्पीच तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. तर सगळ्यांनी हा जो लेक्चर आहे तो शेवटपर्यंत ऐका, समजून घ्या. तर मित्रांनो, फिगर्स ऑफ स्पीच जनरली याचा वापर का केला जातो बघायचं. जर एखादी सायंटिफिक थिअरी, एखादा थेसिस तुम्ही वाचायला घेतला, तर तुम्हाला असं काही त्यामध्ये खूप आवड, इंटरेस्टिंग असं काही गोष्टी सापडत नाही, बरोबर आहे की नाही. तुम्ही प्लेन रीडिंग करत जाता आणि त्याच्यामधून तुम्हाला माहिती मिळत जाते. काय मिळत जाते? माहिती. परंतु वाचन करताना तितकीशी तुम्हाला ज्याला आपण ओढ म्हणतो, ती ओढ त्याच्यामध्ये लागत नाही. नोटीस करा. पण जर तुम्ही दुसऱ्या बाजूला एखादी कविता वाचायला घेतली, एखादी शॉर्ट स्टोरी वाचायला घेतली, एखादा नॉव्हेल वाचायला घेतला, तर याच्यामध्ये एक अशी क्वालिटी आहे का ते तुमचं जे मन आहे किंवा तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये तुमचं मन गुंतवून ठेवतं, कारण त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची क्वालिटी तयार झालेली असते. मग हे सगळं काय होतं, तर जनरली एखादा लेखक, एखादा कवी, एखादा रायटर त्याचं लिटरेचर लिहित असताना तो त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करतो. आणि फिगर्स ऑफ स्पीचचा वापर केल्यामुळं ती जी भाषा आहे, मग ती कविता असेल, शॉर्ट स्टोरी असेल, नॉव्हेल असेल, त्याची जी वापरलेली जी भाषा आहे ती इतकी अट्रॅक्टिव्ह बनते, इतकी मनमोहक बनते का ती रीडरचं लक्ष पूर्णपणे कॅच करून ठेवते. बऱ्याच वेळा वाचायच्या ओघामध्ये दिवस कधी जातो हे आपल्याला कळत नाही, बरोबर आहे का. ह्या गोष्टी आपण पण अनुभवलेल्या असतील. म्हणजे इतकी क्वालिटी त्याच्यामध्ये बनत असते. जसं एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला वेगवेगळे दागिने घातल्याच्या नंतर ती स्त्री सुंदर दिसते, अगदी तसंच काहीतरी भाषेच्या बाबतीत आहे. भाषेमध्ये जर तुम्ही अलंकाराचा वापर केला तर ती भाषासुद्धा सुंदर बनते, ती भाषासुद्धा समृद्ध बनते. त्यामुळे भाषेला समृद्ध बनवण्यासाठी, भाषेमध्ये एक चांगली क्वालिटी निर्माण करण्यासाठी रायटर लोक त्यांच्या लिखाणामध्ये जाणीवपूर्वक फिगर्स ऑफ स्पीचचा वापर करत असतात. त्यामुळे फिगर्स ऑफ स्पीच लिटरेचरमध्ये एक अविभाज्य घटक आहे. त्याच्याशिवाय भाषा ही इम्प्रेसिव्ह बनत नाही. नोटीस करा. त्यामुळे जनरली इट इज अ वर्ड ऑर अ फ्रेज. मग फिगर्स ऑफ स्पीचमध्ये एखादा शब्द असू शकतो, एखादी फ्रेज असू शकतं. जनरली इट इज यूज्ड विथ सम स्पेसिफिक इंटेन्शन. ते लिहिलं जातं, ते वापरलं जातं, पण याला काहीतरी इंटेन्शन आहे. असं उगाच टाईमपास म्हणून लिहित नाही. नोटीस करा, त्याच्या लिखाणाला सुद्धा काहीतरी इंटेन्शन असतं, रादर दॅन कन्व्हेईंग इट्स लिटरल मिनिंग इन अ स्टेटमेंट, पोएम ऑर अ स्पीच ऑर अ डायलॉग. नोटीस करा, याला काहीतरी स्पेसिफिक इंटेन्शन आहे. याला आपण फिगर्स ऑफ स्पीच म्हणत असतो. मग भरपूर फिगर्स ऑफ स्पीच आहे, आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. त्यातला पहिला फिगर्स ऑफ स्पीच आहे, त्याला अलंकार बोललं जातं मराठीमध्ये, त्याला बोललं जातं सिमिल. तर सिमिल अलंकार, तर याला मराठीमध्ये बोललं जातं मित्रांनो उपमा. आता मला सगळ्या शब्दांचं, म्हणजे या अलंकारांचं मराठीतली नावं माहीत नाहीत, परंतु जेवढे माहिती तेवढे मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो. तर उपमा अलंकार ज्याला बोललं जातं, सिमिल अलंकार. तर जनरली इथं आपल्याला एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या व्यक्तीबरोबर करायची, किंवा एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूबरोबर करायची, किंवा एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची तुलना अन्य कशाबरोबरही करायची. मग इथं एकाची तुलना दुसऱ्याबरोबर जर डायरेक्टली करत असाल आणि तुलना करताना तुम्ही वाक्यामध्ये लाईक किंवा ॲज सारख्या शब्दांचा वापर केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईकचा वापर हा कॉमन केला जातो, त्याचबरोबर ॲजचा वापर केला, जसा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करतो ना तसा ॲजमध्ये वापर केला जातो. तर याचा वापर केला जातो जनरली नोटीस करायचं, तर या ठिकाणी सिमिल अलंकार तयार होतो. त्यामुळे एकाची तुलना दुसऱ्याबरोबर करताना जर लाईक, ॲज सारख्या शब्दांचा वापर झाला
त्याला सिमिल अलंकार बोललं जातं, उपमा अलंकार बोललं जातं. हे कधीच विसरायचं नाही. जसं दिलेलं आहे बघा, माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. एक स्कॉटिश पोएट आहे, रॉबर्ट बर्न नाव आहे त्याचं. त्यानं त्याची कविताच आहे, त्या कवितेचं नावच रेड रेड रोज. त्या कवितेमध्ये त्याच्या प्रेयसीची तुलना, आता एक प्रेमाची कविता आहे त्यामुळे त्याच्या प्रेयसीची तुलना एका सुंदर गुलाबाच्या फुलासोबत केलेली आहे. नोटीस करा, म्हणजे एका व्यक्तीची तुलना गुलाबाच्या फुलाबरोबर केलेली आहे आणि तुलना करताना त्याने लाईक सारख्या शब्दाचा वापर केलेला आहे. त्यामुळे इफ देर इज अ डायरेक्ट कंपॅरिझन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, एनी टू पर्सन विथ द वर्ड्स लाईक ॲज और लाईक, इट्स कॉल्ड सिमिल. हा अलंकार तयार होतो. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये सिमिल अलंकार आहे. उदाहरणं बघा दुसरे, ही सिंग्स ॲज गुड ॲज सी. त्याची तुलना त्या दुसऱ्या मुलीबरोबर केलेली आहे आणि तुलना करत असताना ॲज सारख्या शब्दांचा वापर केलेला आहे. सिमिल अलंकार तयार होतो. द चाइल्ड स्पीक्स लाईक अ रोबोट. एक लहान मूल आहे ते रोबोटसारखं बोलतंय. म्हणजे एका मुलाची तुलना रोबोट बरोबर केलेली आहे आणि तुलना करताना लाईक सारखा शब्द वापरलेला आहे. बरोबर आहे की नाही. सी केप्ट अवेकन लाईक अन आउल. ती घुबडासारखी जागी राहिली. सी केप्ट लाईक अन आउल. इथं तुम्हाला आउल घुबडाबरोबर त्याची तुलना केलेली आहे. तुलना करताना लाईक सारखा शब्द आलेला आहे. द बॉईज फाऊट लाईक कॅट्स अँड डॉग्स. म्हणजे कुत्र्या मांजरांसारखी ती लहान मुलं भांडतात आणि तुलना करताना इथं लाईक सारखा शब्द वापरला. याला सिमिल बोललं जातं. त्यामुळे जिथं तुलना आहे, जिथं लाईक ॲज शब्द आहे, सिमिल अलंकार झाला. हे कधीच विसरायचं नाही. दुसरा अलंकार आहे, त्याच्या आधी एक वाक्य बघा. जनरली ह्या टॉपिकवर आयोगाचे प्रश्न खूपच कमी आहेत. मी काही PYQमध्ये DET TETच्या एक्झाम्पलमध्ये काही बी तुम्हाला उदाहरणं दाखवलेली, जवळपास तेवढीच आहे असं म्हणायला हरकत नाही. इथे एक उदाहरण त्यातलं तुम्हाला प्रातिनिधिक दाखवतो. तुम्हाला जनरली याच्यावरचा प्रश्न आयडेंटिफाय द फिगर्स ऑफ स्पीच इन द गिवन सेंटेन्स ह्या टायटल खालीच विचारलं जाईल आणि तुम्हाला एखादी लाईन दिली जाते आणि त्या लाईनमध्ये असणारा फिगर्स ऑफ स्पीच ओळखा असं विचारलं जातं. अदरवाईज वन वर्ड सबस्टिट्यूशनच्या टॉपिकमध्ये तुम्हाला यांचे मिनिंगही विचारले जातील. त्यामुळे इथे तुम्हाला ओळ दिलेली आहे, ओ माय लव्ह इज लाईक अ मेलडी. लाईक सारख्या शब्दाचा वापर केलेला आहे. ओ माय लव्ह, इथं लव इज असा शब्द दिलेला आहे. लव म्हणजे त्याची प्रेयसी, याची तुलना मेलडी बरोबर केलेली आहे आणि तुलना करताना लाईक सारख्या शब्दाचा वापर केलेला सिमिल अलंकार होतो. हे नोटीस करायचं. दुसरा अलंकार आहे तुमचा मेटॅफर. त्याला मराठीमध्ये बोललं जातं मित्रांनो रूपक अलंकार. काय बोललं जातं त्याला? रूपक अलंकार. मग या ठिकाणी रूपक म्हणजेच काय मित्रांनो, नोटीस करायचं. इट डिरेक्टली रेफर्स टू वन थिंग बाय रेफरिंग टू अनदर. एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूबरोबर केली जाते. बरोबर आहे. इट इज ॲन इम्प्लिसिट कंपॅरिझन दॅट शोज हाऊ टू थिंग्स आर नॉट अलाईक. एक्झाम्पल, यू आर अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. एका घटकाची तुलना दुसऱ्या घटकाबरोबर केली जाते, पण इथं तुलना करताना लाईक ॲज सारख्या शब्दांचा वापर होत नाही. येतं लक्षात. म्हणजे मेटॅफर अलंकारामध्ये लाईक ॲज सारखे शब्द वापरायचे नाहीत. बरोबर आहे. पण इथं पण तुलनाच झालेली आहे. म्हणजे एका व्यक्तीची तुलना एन्सायक्लोपीडिया म्हणजे शब्दकोशाबरोबर केलेली आहे. यू आर अ वॉकिंग एन्सायक्लोपीडिया. नोटीस करा. दुसरं, सी इज माय ब्रेथ. बऱ्याच वेळा आपण म्हणतो ना, तू माझा श्वास आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे लग्नाचा वाढदिवस असेल तर फेसबुकला जर हेच टाकलेलं असतं, डिअर बायको तू माझ्या असा जीवनाचा श्वास आहे. म्हणजे तो व्यक्ती त्याची तुलना श्वासाबरोबर करतोय. नोटीस करा, तिची तुलना श्वासाबरोबर करतोय. मग इथं एका व्यक्तीची तुलना जेव्हा श्वासाबरोबर केली जाते, इथं आहे का लाईक ॲज सारखा शब्द? नाही, पण तुलना आहे म्हणून याला मेटॅफर असं म्हणायचं. नोटीस करा. मिस्टर जेरी हॅज अ हार्ट ऑफ स्टोन. म्हणजे जेरी नावाचा व्यक्ती कसा आहे? स्टोन हार्टेड आहे. म्हणजे इथं अशा रीतीनं दगडाची तुलना इथं जेरी नावाच्या व्यक्तीबरोबर केलेली, पण इथं तुलना करत असताना ॲज लाईक शब्द आलेला नाही, म्हणून या ठिकाणी याला बोललं जातं. लाईफ इज अ जर्नी. जीवन हा एक प्रवास आहे. नोटीस करा, काय? जीवन हा एक प्रवास आहे. इथे आहे का? जीवनाची तुलना प्रवासाबरोबर केलेली आहे. आपण मराठीत म्हणतो ना, जीवन गाणे गातच राहावे.
जीवन हा प्रवास आहे, सतत आपल्याला चालावंच लागणार आहे. नोटीस करा, जीवनाची तुलना प्रवासाबरोबर केलेली आहे. पण इथं प्रवासाबरोबर तुलना करताना इथं अजिबात लाईक ॲज आला नाही, म्हणून याला मेटॅफर असं म्हणायचं. लव इज अ बॅटलफील्ड. प्रेम हे जणू काय युद्धभूमीसारखं आहे. नोटीस करा, प्रेम हे जणू काय युद्धभूमीसारखं आहे. प्रेमाची तुलना युद्धभूमीबरोबर केलेली आहे. मेटॅफर अलंकार होतो आहे. बेबी यू आर अ फायरवर्क. नोटीस करा, यू आर अ फायरवर्क. बेबी, आता बेबी, इथं बेबीचे प्रकार भरपूर असतात, बरोबर आहे की नाही. लहान मुलाला बेबी म्हणतात आणि लग्न झाल्यावर घरात एक मोठा बेबी असतो, तो सोडून द्या. आता तो बेबी असेल का दुसरा कोणी बेबी असेल, पण बेबी का लहान मूल घ्या किंवा मग दुसरं कुणी घ्या, त्याची तुलना कुणाबरोबर केलेली आहे? फायरवर्क बरोबर केलेली आहे. तुलना करताना लाईक ॲज सारख्या शब्दांचा वापर करत नाही. नोटीस करा. आता इथे एक उदाहरण आहे बघायचं. लाईफ इज अ जर्नी. हेच वाक्य मी असं पण लिहू शकतो, लाईफ इज लाईक अ जर्नी. लाईक अ जर्नी. मग जर लाईक अ जर्नी जर लिहिलं तर इथं सिमिल अलंकार होणार आहे, बरोबर आहे की नाही. मग इथं ह्या गोष्टी तुम्ही नोटीस करायचा. आपण असं पण म्हणू शकतो, कॅमल इज द शिप ऑफ डिझर्ट. कॅमलला इथं वाळवंटातलं जहाज बोललं जातं. म्हणजे जहाजाची तुलना शिप कॅमल बरोबर केलेली, उंटाबरोबर केलेली आहे. मग इथं लाईकसारखा शब्द नाही आहे, म्हणून याला मेटॅफर म्हणायचं. मग काय गोष्टी खूप कॉमन आहे, हे समजून घ्या. तिसरा सोपा आहे, पर्सॉनिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये मित्रांनो चेतना गुणोक्ती असा अलंकार म्हणतो. काय? चेतना गुणोक्ती. एखादी निर्जीव वस्तू, एखादी संकल्पना सजीव आहे, तिच्यामध्ये सजीवाचे गुणधर्म आहेत असं गृहीत धरलं जातं किंवा तसं मानून काहीतरी बोललं जातं. मग त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. म्हणजे ह्युमन क्वालिटीज नॉन ह्युमन ऑब्जेक्टला जोडल्या जातात. नोटीस करा, काय? ह्युमन क्वालिटीज नॉन ह्युमन ऑब्जेक्टला जोडल्या जातात, हे समजून घ्या. इथं पर्सॉनिफिकेशन बोललं जातं. इट इज ॲन ॲट्रिब्युशन ऑर टू गिव्ह ह्युमन क्वालिटीज ऑर कॅरेक्टरिस्टिक टू ॲनिमल ऑर इनॅनिमेट ऑब्जेक्ट नॉन ह्युमन ऑब्जेक्ट्स. नोटीस करा, एखाद्या निर्जीव घटकांना, प्राण्यांना इथं ह्युमन क्वालिटीज अटॅच केल्या जातात, त्याला पर्सॉनिफिकेशन असं बोललं जातं. इथं बघायचं, आय सॉ मेनी डान्सिंग ड्रॉप्स ऑन द विंडोज ऑफ माय कार. माझ्या गाडीची, माझ्या कारची जी विंडो आहे तिच्यावर जणू जे पावसाचे जे टिपके पडतात, पावसाचे जे थेंब पडलेले आहेत आणि ते थेंब काचेवर पडतात आणि परत असे असे वर उडतात, पडतात आणि उडतात, परत उडतात. मग ही जी ॲक्शन आहे, म्हणजे जणू काय तो पोयट त्या पावसाचे जे थेंब ज्या काचेवर पडतात त्याला म्हणतोय, जणू काय जे थेंब आहेत ना पाण्याचे, ते पाण्याचे थेंब डान्स करतायत. काय करतायत? पाण्याचे थेंब डान्स करतायत. म्हणजे ही जी काय डान्सिंग क्वालिटी आहे ही ह्युमन बीइंगची. मनुष्य डान्स करतो हे सगळ्यांनाच माहिती, पण पावसाचं जे पाणी आहे किंवा जे ड्रॉप्स आहेत, बरोबर आहे, ते डान्स करतात असं कधी ऐकलं आहे का? कधीच नाही. म्हणजे ह्युमन क्वालिटी ह्या इनॅनिमेट ऑब्जेक्टला जोडलं, त्यामुळे इथे पर्सॉनिफिकेशन झालं. डान्सिंग ही ह्युमन क्वालिटी आहे, मनुष्य डान्स करतो, पण ती नॉन ह्युमन किंवा इनॅनिमेट ऑब्जेक्टला जोडलेलं आहे, म्हणून याला पर्सॉनिफिकेशन बोलायचं. द हाऊलिंग विंड मेड मी अवेक. हाऊलिंग, इथं तुम्हाला सुद्धा विंडला इथं ती ह्युमन क्वालिटी जोडलेली. द ट्री वॉज शाउटिंग नॉट टू गेट इट्स आर्म कॉप्ड. बरोबर आहे की नाही. म्हणजे एखादा लाकूड तोड्या आलेला आहे आणि तो झाडाच्या फांद्या तोडत आहे आणि झाडाच्या फांद्या तोडत असताना ते झाड मोठमोठ्यानं ओरडतंय की माझ्या ज्या आर्म आहेत, माझे जे काही ब्रँचेस आहेत हे चॉप म्हणजे तोडू नको. म्हणजे ही जी शाउटिंग आहे, मोठमोठ्यानं ओरडणे, ही क्वालिटी कोणाशी? ह्युमन क्वालिटी आहे. ती जोडली कोणाशी? एखाद्या झाडाला जोडलेली आहे. म्हणजे इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स आर शोन ॲज ॲनिमेट्स. इट्स कॉल्ड पर्सॉनिफिकेशन. येते का लक्षात सगळ्यांच्या? म्हणजे तुम्हाला ही वाक्य वाचून समजून घ्यायच्यात, जेणेकरून तुम्हाला हे समजून जातं. त्यामुळे रीडिंग करताना सर्वप्रथम तुम्हाला त्या फिगर्स ऑफ स्पीचमध्ये त्या फिगर ऑफ स्पीचची डेफिनेशन माहिती पाहिजे आणि त्याची किमान काही उदाहरणं तुम्हाला एक समजून घेण्यासाठी लक्षात पाहिजे. द डोअर इज मेकिंग अ कंप्लेनिंग साऊंड. कंप्लेनिंग साऊंड. आता कंप्लेंट करणं, कोण करतं कंप्लेंट? मनुष्य कंप्लेंट करतो. प्राणी, वनस्पती
हे भूतलावरच्या इतर गोष्टी कंप्लेंट करताना आपल्याला दिसत नाही, बरोबर आहे की नाही. पण ह्युमन बिईंग बाकी कंप्लेंट करतो. म्हणजे कंप्लेनिंग पॉईंट म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणायचं का एखादा जुना दरवाजा आहे, काय एखादा जुना दरवाजा आहे आणि त्याची जी बिजगरी आहे त्या बिजगरीला फार काळापासून त्याला वंगण नाही आहे, त्यामुळे ती गंजून गेलेली आहे. त्यामुळे डोअर उघडत असताना कर्र कर्र आवाज येतो. जणू काय तो डोअर आहे तो कंप्लेंट करत आहे, अरे बाबा मला कुठंतरी वंगण सोड, बरोबर आहे का, माझा अंत पाहू नको. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी कंप्लेनिंग साऊंड म्हणजे कंप्लेंट करणं ही ह्युमन क्वालिटी नॉन ह्युमन ऑब्जेक्टला जोडलेली आहे. म्हणून याला काय या ठिकाणी म्हणायचं मित्रांनो, इथं पर्सॉनिफिकेशन अलंकार असं होतं, बरोबर. द चेरीज वेअर लुकिंग इन टू माय आईज. जे चेरीज आहेत त्या जणू काय माझ्या डोळ्यामध्ये पाहत आहेत. पाहणे ही ह्युमन क्वालिटी आहे, ती एका इनॅनिमेट ऑब्जेक्टला जोडलेली. चेरी जी फळं आहेत, नोटीस करा, फळं जणू काय माझ्याकडे टक लावून पाहत आहेत. आता पाहणे, डान्स करणे, हसणे, कंप्लेंट करणं ह्या ह्युमन क्वालिटीज आहेत, त्या नॉन ह्युमन ऑब्जेक्टला जोडलेल्या आहेत, इनॅनिमेट ऑब्जेक्टला जोडलेल्या आहेत. म्हणून याला काय म्हणायचं तुम्हाला, अशा रीतीनं पर्सॉनिफिकेशन. त्यामुळं तुम्हाला अर्थ कळला पाहिजे तरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. काय अर्थ कळला पाहिजे तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय होणार आहे. ॲपॉस्ट्रॉफ नावाचा चौथा आणि महत्त्वाचा अलंकार आहे. इट इज अ टर्म व्हेअर इन सम नॉन एक्झिस्टन्स ॲबसेंट थिंग्ज आर ॲड्रेस्ड डिरेक्टली विच कॅन नॉट रिस्पॉन्ड. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा अलंकार TETच्या पेपरमध्ये येऊन गेलेला आहे. मी विश्लेषण पण केलेले, आपले यूट्यूबचा लेक्चर चेक करा, TETमध्ये तुम्हाला या ठिकाणी सापडेल. या ठिकाणी एखाद्या निर्जीव वस्तूला, काय एखाद्या निर्जीव वस्तूला, इनॅनिमेट ऑब्जेक्टला किंवा एखाद्या संकल्पनेला उद्देशून तुम्ही काहीतरी बोलताय आणि तुम्ही जे काय बोलताय तर त्या वस्तूकडनं, त्या संकल्पनेकडनं तुम्हाला कुठलाही रिस्पॉन्स भेटत नाही, बरोबर आहे. नो रिस्पॉन्ड फ्रॉम दी अदर साईड. मग या ठिकाणी तुम्ही कुणाला तरी म्हणजे एखादा नॉन एक्झिस्टन्स का जे अस्तित्वाचंच नाही आहे किंवा जे ॲबसेंट आहे का जे तुम्ही बोलत असताना समोर अस्तित्वात नाही आहे, समोर नाही आहे, किंवा एखादा इनॅनिमेट आहे, निर्जीव आहे, त्याला उद्देशून बोलताय परंतु समोरून तुम्हाला रिस्पॉन्स मिळत नाही. लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी त्याला ॲपॉस्ट्रॉफ अलंकार असं बोललं जातं. काय ॲपॉस्ट्रॉफ. मग या ठिकाणी एक कविता आहे मित्रांनो, हे 2 नंबरचं उदाहरण पहिलं घ्या. एक ऑल्टर व्हाईटमॅन नावाचा एक अमेरिकन पोएट आहे, त्याला फादर ऑफ अमेरिकन डेमोक्रेसी असं बोललं जातं. सॉरी, पोयमच्या बाबतीत बोललं जातं, पोएट्रीच्या बाबतीत असं बोललं, फादर ऑफ अमेरिकन डेमोक्रेसी नाही. तो पोएट तसा आहे की त्याने त्या याच्यावर खूप कविता लिहिलेल्या आहेत. ऑल्टर व्हाईटमॅन नावाचं पोएट, त्याची एक कविता आहे, खूप सुंदर आहे. त्या कवितेचं नावच आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. सगळ्यांनाच माहिती आहे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जे होते अब्राहम लिंकन यांची हत्या झालेली होती आणि हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या शोक काव्यातून म्हणजे त्यांच्या निधनावर ही कविता लिहिलेली, ही एलिजी टाईप कविता आहे. आणि तो जो पोएट आहे तो अब्राहम लिंकन यांच्या डेड बॉडीकडे पाहून म्हणतो आहे ओ कॅप्टन माय कॅप्टन. मग आता इथं अब्राहम लिंकन काय खरोच कॅप्टन होते का, तर ते कॅप्टन नव्हते, परंतु त्याला तशी एक तुलना केली होती त्या ठिकाणी का ही जी ब्लॅक कम्युनिटी आहे, हा जो काय संपूर्ण ब्लॅक समाज आहे, यांचं तुम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे. काय यांचं तुम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांना एका मोठ्या संकटातून तुम्ही बाहेर काढलेलं आहे. म्हणजे आजही ब्लॅक अँड व्हाईट वाद आपला अमेरिकेमध्ये पाहायला भेटतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्यांना त्यांचे हक्क, त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे, बरोबर. म्हणून तो पोएट अब्राहम लिंकन यांच्या डेड बॉडीसमोर किंवा मग अशानं त्यांना उद्देशून कविता लिहितोय आणि म्हणतोय ओ कॅप्टन माय कॅप्टन आवर फेअरफुल ट्रिप इज डन. आर फेअरफुल ट्रिप इज डन. फेअरफुल ट्रिप म्हणजे थोडक्यात काय, आपला जो काही गतकाळ आहे हा खूप भयानक होता आणि अशा संकटाच्या काळामध्ये तुम्ही कॅप्टनसारखं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणून काम केलं आणि या सगळ्यांना ह्या दुःखातून, अंधकारातून, संकटातून आज बाहेर काढलं होतं. आणि अशाच एका चांगल्या स्टेजवर त्या लोकांना आणून सोडलं, संकटातून त्यांना बाहेर काढलं आणि आज तुमची अशी हत्या झालेली. त्यामुळे ओ कॅप्टन माय कॅप्टन आर फेअरफुल ट्रिप इज डन. आता ज्यावेळेस पोएट त्यांना उद्देशून कविता लिहितोय, परंतु त्यावेळेस त्या व्यक्तीचं तर डेथ बॉडी म्हणजे निधन झालेलं आहे,
देर इज नो रिस्पॉन्स फ्रॉम अदर साईड. नोटीस करा. त्यामुळे एखादा इनॅनिमेट ऑब्जेक्टला किंवा एखाद्या ॲबसेंट थिंगला उद्देशून तुम्ही काहीतरी बोलता, त्याला ॲपॉस्ट्रॉफ असं बोललं जातं. नोटीस करा. आय नो मदर यू कॅन सी माय ग्रोथ फ्रॉम द हेवन टू. हेवन स्वर्ग. थोडक्यात इथे ह्या वाक्याच्या वरूनच तुम्हाला कळतं का जो कोणी रायटर आहे, जो कोणी लिहिणारा आहे, त्याच्या आईचा डेथ झालेला आहे. बऱ्याच वेळा आपण पण अशा बाबतीत इमॅजिन करतो. आपण प्रत्येकजण म्हणण्यापेक्षा ज्यांच्या आईचा, वडिलांचा, भावाचा किंवा जे आपला खूप क्लोज रिलेटिव्ह आहे त्यांचा डेथ झालेला असतो, मग त्यावेळेस आपण अशा प्रकारे म्हणतो, आज जर माझे वडील असते तर माझ्या वडिलांनी माझी प्रगती पाहिली असते. परंतु जरी आज माझे वडील इथे नसेल, म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला आहे, परंतु मला खात्री आहे ते स्वर्गातून त्यांच्या मुलाचं वैभव, त्यांचा मुलगा जो काही चांगलं कार्य करतो आहे ते नक्की पाहत असेल आणि मला अभिनंदन देत असतील. म्हणजे आपणही तो व्यक्ती समोर नाही आहे तरी त्याला उद्देशून बोलतो आहे. ओ आय नो माय मदर यू कॅन सी माय ग्रोथ. माझी जी प्रगती होते ही तू पाहत असशील किंवा पाहशील फ्रॉम दी हेवन टू. नोटीस करा. म्हणजे इनॅनिमेट ऑब्जेक्टला उद्देशून केलेलं आहे. ब्लो विंड. ब्लो वारा, जो वारा वाहतो आहे त्या वाऱ्याला उद्देशून ही कविता लिहिलेली आणि त्याच्यामध्ये लिहिली आहे ब्लो विंड ब्लो. ओ डेथ व्हेर इज दाय स्टिंग. डेथ मृत्यू, मृत्यूला उद्देशून हे वाक्य लिहिलेलं आहे. आता मृत्यू काय रिस्पॉन्स देणार आहे का? नाही. ही एक संकल्पना आहे. काय? ही एक संकल्पना आहे. डेथ हा म्हणजे संकल्पना आहे. संकल्पनेला उद्देशून बोललं जातं. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आकाशामधील जे काही तारे आहेत, चांदणे आहेत, बरोबर आहे की नाही, स्टार्स, ह्या चांदण्यांना उद्देशून ही कविता लिहिलेली आहे. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. आता चांदणे काय त्या पोएटला रिस्पॉन्स देणार आहेत का? नाही. परंतु ही कवितेमधली एक विशिष्ट प्रकारची पद्धती आहे आणि याच्यामुळं काय होतं असतं मित्रांनो, भाषा समृद्ध होते. सगळ्यात इम्पॉर्टंट काय, याच्यामुळं भाषा समृद्ध होत असते आणि त्याच्यामुळंच ह्या म्युझिकल क्वालिटीमुळं, त्याच्यामुळे ह्या अलंकारिक स्वरूपामुळं ती भाषा ऐकायला, वाचायला खूप खूप इम्प्रेसिव्ह वाटते, प्रभावी वाटते आणि ते आपलं मन अगदी गुंतवून ठेवतात आणि ह्याच क्वालिटीमुळं लिटरेचरला महत्त्व आहे. पुढे दिलेलं आहे हायपरबोल. याला आपण मराठीमध्ये म्हणतो मित्रांनो अतिशयोक्ती अलंकार. मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. मराठीत अतिशयोक्ती म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण हायपरबोल बोलतो. आपल्याकडे एक जुनी म्हण आहे, बरोबर आहे की नाही, ईदभर असेल तर फूटभर करून सांगितलं जातं, बरोबर आहे की नाही. कुठंतरी रस्त्यानं जाताना अगदी फुटा 2 फुटाचा एक बारीक साप जर पाहिला तर बाहेर येऊन सांगायचं मी हे भला मोठा साप पाहिला. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा मुद्दा काय, एखादी गोष्ट लहान असते पण उगाच ती फुगवून सांगितली जाते. अतिशयोक्ती. काय सांगितलं जातं? अतिशयोक्ती अलंकार. मग तुम्हाला जी वाक्य दिली जातील ती वाक्यसुद्धा तशीच असतात, बरोबर आहे की नाही. इट इज डेलिबरेट एक्झॅगरेशन. जाणीवपूर्वक ती एक्झॅगरेट केली जाते, बरोबर, ऑफ अ स्टेटमेंट टू इंटेन्सिफाय अँड एम्पॅसाइज द मिनिंग ॲट लार्ज. त्या संकल्पनेचा मिनिंग इम्पॅसाइज करण्यासाठी जाणीवपूर्वक असं एक्झॅगरेशन केलं जातं आणि असं एक्झॅगरेशन हे व्यवहारामध्ये पण आपण ऐकतो, त्याचबरोबर लिटरेचरमध्ये सुद्धा आपल्याला सापडत असतं. मग इथं तुम्हाला एक वाक्य, इथं बऱ्याच गोष्टी याच्यात नाही दिलेले बघा. यू लुक अस्लिम ॲज टूथपेस्ट. हां, इथं बघा हे 4 नंबरचं वाक्य विशेषतः बघायचं. आय वॉर्न हर टू बी केअरफुल अ मिलियन टाइम्स. बरोबर आहे की नाही. आपण पण व्यवहारामध्ये अशा गोष्टी किंवा एकमेकाशी जनरली बोलताना आपण ऐकत असतो. एखादा मुलगा सायकल चालवता पडला, कुठेतरी धडकलं किंवा त्याची सायकल पडली, त्याच्या पायाला हाताला वगैरे इजा झाली. मग घरातला वडीलधारा माणूस येतो आणि सांगतो 1000 वेळा तुला सांगितलं असेल नीट गाडी चालवीत जा, नीट सायकल चालवीत जा. आता मला सांगा 1000 वेळा सांगायला याला एवढा वेळ भेटला का? नाही. पण ही बोलण्याची पद्धत आहे, बरोबर आहे की नाही. 1000 वेळा तुला फोन केला असेल पण तू माझा फोनच विचारला नाही. तुझ्या मोबाईलची बॅटरी बरी डाऊन नाही झाली 1000 वेळा फोन करायला, आणि 1000 वेळा फोन करायला तुला काही काम आहे की नाही दुसरं, बरोबर आहे. पण ही बोलण्याची लकब आहे. नोटीस करा, ही बोलण्याची लकब आहे आणि अशी लँग्वेज अगदी कॉमनली आपणही वापरतो. त्यामुळे चुकीची आहे का? नाही. ही एक लकब आहे. ही जशी इंडियन लँग्वेजेसमध्ये आहे तशी इंग्लिश लँग्वेजमध्ये सुद्धा आहे, समजून घ्या. सो
आय वॉर्न हर टू बी केअरफुल. काळजी घे म्हणून मी तिला आधीच वॉर्निंग दिली होती अ मिलियन टाईम. नोटीस करा, म्हणजे इथं एक कुठं अतिशयोक्ती याच्यामध्ये वाक्यामध्ये सापडते. दिस बुक वेट्स अ टन टू मी. म्हणजे एखाद्या पुस्तकाचं वजन कुठं टना इतकं असतं का रे? नाही. पण एखाद्या पुस्तकाचं वजन टना इतकं नसतं मित्रांनो, पण त्यातले विचार खूप जड असतात, टनासारखे असतात. नोटीस करा, पुस्तक भले हलकं असेल पण पुस्तकातले विचार जड असतात. ते पचवणं, ते समजून घेणं इतकी सहज आणि सोपी गोष्ट नसते. डेली न्यूजपेपरच्या हेडलाईन वाचण्या इतकं पुस्तकातील मजकूर सोपा नसतो. त्याच्यामध्ये त्या रायटरनं खूप गहन संकल्पना मांडल्या जातात. त्याला समजून घेण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढी पात्रता लागते. नोटीस करा. त्यामुळे दिस बुक वेट्स अ टन टू मी. आता एखाद्या पुस्तकाचं वजन कुठं टनासारखं असतं का रे? नाही. परंतु ही अतिशयोक्ती. नोटीस करा, यू लुक ॲज स्लिम ॲज टूथपिक. तो टूथपिक इतकाच स्लिम वाटत आहे. आय एम गेटिंग क्रश्ड अंडर द वर्कलोड धिस वीक. जणू का या आठवड्यामध्ये इतकं काम माझ्यावर पडलेलं आहे का त्या कामाच्या ओझ्याखाली मी दाबून गेलेलो आहे. आता तुमच्याकडे किती काम असू द्या, आयुष्यभर पुरेल इतकं काम असू द्या, परंतु त्या कामाच्या ओझ्याखाली दाबून जाण्या इथपर्यंत सिच्युएशन कधी कुणावर आली नाही. बरोबर आहे की नाही? मग ह्या गोष्टी समजून घ्या. हे बोलण्याची लकब आहे. हिच्यामध्ये कुठंतरी अतिशयोक्तीपणा दिसतो का, थोडंसं आपण एक्झॅगरेट करतो आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. त्यामुळे वाक्यांवरून यांना तुम्हाला समजून घ्यायचं आहे. पुढे दिलेला एक अँटीथेसिस आहे. हा थोडासा वेगळा पण एक्झामच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. इट इज अन इफेक्टिव्ह फिगर ऑफ स्पीच जस्ट टू रेफर टू द जक्स्टापोजिशन. इट मीन्स टू शो हाऊ कॉन्ट्रास्टिंग पीपल थिंग्स पुट टुगेदर. ही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे व्यक्ती असतील, वेगवेगळ्या वस्तू असतील का त्यांच्यामध्ये कॉन्ट्रास्ट आहे, त्यांच्यामध्ये विरोधाभास आहे. आणि अशा विरोधी भास असणाऱ्या गोष्टी शेजारी शेजारी मांडल्या जातात. याला आपण काय म्हणतो? अँटीथेसिस म्हणतो. ऑफ अपोजिट ऑर कॉन्ट्रास्ट आयडियाज इन वन ऑर टू लाईन. म्हणजे एका लाईनमध्ये दोन अपोजिट संकल्पना किंवा अजून दुसऱ्या एखाद्या लाईनमध्ये एखादी अपोजिट संकल्पना मांडली जाते. विरोधी अर्थाच्या संकल्पना वाक्यामध्ये तुम्हाला दिसतात, तिथे अँटीथेसिस अलंकार होतो. बघायचं, मेनी स्पीक लाईक अ सेंट बट स्टिंग लाईक अ बी. नोटीस करा, म्हणजे स्पीक लाईक अ सेंट, संतांसारखं आपण म्हणतो. अगदी ते हळूवारपणे बोलतात का तुमच्या बोलण्यामध्ये एक कुठेतरी पोलाइटनेस आहे, एक नम्रपणा आहे. नोटीस करा, तुम्ही जर कुठेतरी चांगला उपदेश दुसऱ्याला देताय म्हणजे तुमचं बोलणं हे खूप सॉफ्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला टू स्टिंग लाईक अ बी, पण जणू काय तुमचं जे बोलणं आहे असं कुठेतरी टोचतंय, बोचतंय असं आहे. म्हणजे कुठेतरी अपोजिट संकल्पना. एका बाजूला तुम्ही खूप हळूवार सॉफ्ट बोलताय, पण दुसऱ्या बाजूला तुमचंच बोलणं कुठेतरी मनाला टोचल्यासारखं होते. इथं अँटीथेसिस अलंकार आहे. द बर्ड्स लॉस्ट इट्स फ्रीडम इन द गोल्डन केज. नोटीस करा, लॉस्ट इट्स फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, बरोबर आहे का? तो जो पक्षी आहे त्यानं त्याचं स्वातंत्र्य काय केलेलं आहे? गमावलेलं आहे. कुठे? इन द गोल्डन केज. पण तो केज कसा आहे? गोल्डन आहे. नोटीस करा, इथे कुठंतरी काय केलं? कॉन्ट्रास्ट आयडिया तुम्हाला मांडलेला आहे. बर्ड हा अगदी स्वच्छंदी असतो, ज्याला आपण म्हणतो की त्याला फ्री असतो तो व्यक्ती, पक्षी, परंतु तो या ठिकाणी काय केलं? त्याचं स्वातंत्र्य गमावलेलं आहे. ह्या पद्धतीनं नोटीस करा. लव इज अन आयडियल थिंग. आयडियल का जे व्यवहारामध्ये उपयोगाला पडत नाही. नोटीस करा, मैं तेरे लिए चांद लेके आऊंगा, हे फक्त कवितेमध्ये, हे फक्त पिक्चरमध्ये पाहायला भेटतं. लग्न झाल्यावर कळतो चांद कसा राहतोय ते. ठीक आहे. लव इज लाईक अन आयडियल थिंग बट मॅरेज इज अ रिअल थिंग. वास्तव वेगळं असतं. नोटीस करा, त्यामुळं ह्या गोष्टी आणि याच्यामध्ये एक कॉन्ट्रास्ट आहे. कॉन्ट्ररी आयडियाज पुट टुगेदर इन अ सिंगल लाईन, इट्स कॉल्ड अँटीथेसिस. हे समजून घ्या, बरोबर आहे की नाही? मेनी आर कॉल्ड बट अ फ्यू आर चोजन. आता तुमचंच उदाहरण घ्या ना, सगळ्यांचं, तुमचं म्हणजे सगळ्यांचंच घ्या. आज तलाठी भरतीसारख्या पेपरला 13 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. आता जो एलिजिबल आहे तो फॉर्म भरू शकतो. गव्हर्नमेंट म्हणणार आहे का बास आता लई पोरं झाली, आता आम्हाला अजिबात पोरं घ्यायची नाही आहे, फॉर्म बास करा भरायचे. यू आर एलिजिबल फॉर दिस पोस्ट, यू कॅन सबमिट युअर ॲप्लिकेशन, दॅट्स इट.
बरोबर आहे की नाही. 13 लाख पोरांनी फॉर्म भरले म्हणून इथं बोललं जातं 13 लाख पोरं परीक्षेसाठी इन्व्हाइट केले, परंतु फक्त 3,500 पोरांना सिलेक्ट केलं. मेनी आर इन्व्हायटेड बट फ्यू आर चोजन. कॉन्ट्रास्ट आहे. मग जर 13 लाख पोरांनी फॉर्म भरले तर 13 लाख जणांना नोकऱ्या दिल्या का? कधीच दिल्या जाणार नाही. उगाच थोड्या जणांना सिलेक्ट केलेलं आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कॉन्ट्रास्ट समजून या. अर्थ कळला पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. गिव्ह मी लिबर्टी और गिव्ह मी डेथ. मला एक तर स्वातंत्र्य दे, नाही तर मला मरण तरी येऊ दे. नोटीस करा, मला या सगळ्या त्रासातून मला एक तर मुक्त तरी कर, नाहीतर माझा जीव तरी घे. राग आल्याच्या नंतर घरातले असे बोलतात, पिक्चरमध्ये असे डायलॉग बनतात, बरोबर आहे की नाही. मला या त्रासापासून सुटका करून दे, मला या त्रासातून एकतर मुक्त कर, नाही तर माझा जीव तरी घे. जीव घेतल्याच्या नंतर मी या त्रासातून ऑटोमॅटिक मुक्त होणार आहे. लिबर्टी अँड डेथ कुठंतरी कॉन्ट्ररी स्टेटमेंट एकत्रित मांडले जातात. याला अँटिथेसिस बोललं जातं. हा खूप महत्त्वाचा फिगर्स ऑफ स्पीच आहे. याच्यावर प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. याला काळजीपूर्वक समजून घ्या. ऑक्झिमोरन हा एक महत्त्वाचा फिगर्स ऑफ स्पीच आहे. अँड ऑक्झिमोरन इज अ स्टेटमेंट दॅट पुट टुगेदर अपोजिट वर्ड्स और एलिमेंट. इट इज अ सेल्फ कॉन्ट्राडिक्टिंग स्टेटमेंट. म्हणजे अपोजिट विरोधी अर्थाचे दोन शब्द अगदी शेजारी शेजारी मांडले जातात. नोटीस करायचं. बघायचं, आय रीड अँड ऑफुली गुड स्टोरी. ऑफुल थोडक्यात भयानक आणि गुड म्हणजे चांगली. हे अपोजिट स्टेटमेंट बघा शेजारी शेजारी मांडलेले आहे, बरोबर. सी इज हिज लिस्ट फेवरेट लेडी. लिस्ट म्हणजे सगळ्यात पार शेवटची, आपण असं म्हणू शकतो का जे आवडत नाही असे नाही. आणि दुसऱ्या बाजूला ती कशी फेवरेट आहे, कुठेतरी अपोजिट. नोटीस करा शब्द मांडलेले. नाव डेज आय एम ऑन अ हेवी डाएट. आता हेवी आणि डाएट, आता जो व्यक्ती डाएट करतोय तो खूपच कमी अन्न खाणार, बरोबर आहे की नाही. मी डाएट करतोय म्हणायचं आणि 5-5 चपात्या एका जर बैठकीला जर हानीत असेल तर याला डाएट म्हणत नाही. हेवी डाएट म्हणजे डाएटसोबत हेवी हा शब्द येणंच चुकीचं आहे. परंतु इथं कुठंतरी कॉन्ट्रास्ट आहे, शेजारी मांडलेत म्हणून याला ऑक्झिमोरन असं म्हणायचं. द टीचर प्रिफर्ड रनिंग स्लोली. पळतोय पण कसा हळूहळू पळतोय. स्लोली म्हणजे अगदी हळूहळू. आणि रनिंग, आता रनिंग या शब्दातच आपली बरंच जडलेलं आहे. जो व्यक्ती रन करतोय म्हणजे तो घाईघाईनं पळत असणार आहे. पण दुसऱ्या बाजूला स्लोली पण बोल, रनिंग स्लोली. बघा कॉन्ट्रास्ट कसं व्यक्त करणारे शब्द अगदी शेजारी शेजारी पाठ लावून मांडलेले आहेत. ऑक्झिमोरॉन लक्ष करायचा. वी फायनली ॲग्रीड टू डिसॲग्री. ॲग्री टू डिसॲग्री म्हणजे एखाद्या गोष्टीला असहमत दर्शवायचं, याला आमची सहमती आहे. नोटीस करा, ॲग्री टू डिसॲग्री अपोजिट वर्ड शेजारी शेजारी पुट केले जातात, ठेवले जातात. ऑक्झिमोरल अलंकार होतो. येते का लक्षात सगळ्यांच्या? हे खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. पुढचं दिलेलं आहे आयरनी. हा सुद्धा एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचा फिगर्स ऑफ स्पीच आहे. इट इज यूज ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस समथिंग इन अन ऑपोजिट मॅनर. तुम्ही काहीतरी बोलताय पण तुमच्या बोलण्यामध्ये कुठेतरी उपहास आहे. तुम्ही अपोजिट अर्थानं बोलताय. तुम्हाला जे एक्झॅक्टली सांगायचं आहे ते काहीतरी वेगळंच असतं. नोटीस करा, हे तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. ऑफ व्हॉट ॲक्च्युली मेंट. त्या शब्दातून एक्झॅक्टली जे सांगायचं आहे त्याच्या अपोजिट खरा अर्थ दडलेला असतो. याला आयरॉनिकल स्टेटमेंट बोललं जातं. हिअर द कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट ऑर सिच्युएशन प्रेझेंट द रियालिटी विच इज डिफरंट फ्रॉम द फॅक्ट. नोटीस करा. फॉर एक्झाम्पल बघायचं, अ मॅरेज काउन्सिलर फाइल्स फॉर डिव्हॉर्स. आता जो मॅरेज काउन्सिलर आहे, जो दुसऱ्याची लग्न जमवतो, जो दुसऱ्याची लग्न लावून द्यायचं काम करतो, तो स्वतः त्याच्या डिवॉर्सची केस जर फाईल करत असेल, याच्यावरून तुम्ही समजून घ्या काय दिलेलं आहे. म्हणजे ह्या स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्राडिक्टरी गोष्टी मांडलेल्या आहेत. फॅक्ट वेगळी आहे आणि म्हणजे यातून मांडलेलं संकल्पना वेगळी आहे. मॅरेज काउन्सिलर जो दुसऱ्याची लग्न जमवतो, स्वतःचं लग्न टिकू शकलं नाही, तो स्वतः डिवॉर्ससाठी केस फाईल करतो आहे. नोटीस करा, म्हणजे वाक्यामध्येच आयरनी जडलेली, उपहास जडलेला आहे. द केक इज ॲज सॉफ्ट ॲज कंक्रीट. कंक्रीट म्हणजे घट्ट, का ज्याला आपण हातोड्यानं तोडलं तरी फुटत नाही आहे. मग आपण आयरॉनिकल बोलतोय, केक इतका सॉफ्ट आहे जणू काय ते कंक्रीटच आहे.
मग रियालिटी तो केक नाहीच आहे, बरोबर आहे की नाही असं म्हणतो. परंतु घरामध्ये असेल तर चांगलं म्हणावं लागतं, कसे असेल तरी खराट असो आळणी असो चांगलंच म्हणावं लागतं, नाही तर ते पण भेटणार नाही. अ फायर स्टेशन बर्न्स डाऊन. अ फायर स्टेशन बर्न्स डाऊन. फायर स्टेशन ज्याला आपण अग्निशमक विभागाचं डिपार्टमेंट म्हणतो, त्या ठिकाणी त्यांच्या गाड्या असतात, त्या ठिकाणी पाण्याचे मोठमोठे टँकर भरलेले असतात, टँकरमध्ये त्यांच्या जे अग्निशमक गाड्या असतात त्यांच्यामध्ये वगैरे, बरोबर आहे की नाही. मग ते बाहेर जर कुठं एखाद्या ठिकाणावर जर आग लागलेली असेल तर त्या गाड्या तिथं जाऊन ती आग शमवण्याचं काम करतात. परंतु इथं वाक्याचं दिलेले जे अग्निशमन केंद्र आहे ते जळून खाक झालं. मग आता भरोसा कुणावर ठेवायचा, बरोबर आहे की नाही. आपल्याकडे अशी एकदा घटना झाली होती का जे महाराष्ट्राचे महासंचालक आहे पोलीस डिपार्टमेंटचे, त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप आहे, तेच हद्दपार आहेत, तेच इथं असून त्यांच्यावर अटक वॉरंट काढत तेच पळून गेलेले आहेत. मग मला सांगा भरोसा ठेवायचा कुणावर, येतं का लक्षात तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. मग इथं फायर स्टेशन बर्न्स डाऊन, फायर स्टेशनच जळून खाक झालेलं आहे. मग काय, बरोबर आहे का. अ पायलट हॅज अ फेअर ऑफ हाईट. अरे तुम्हाला विमानाचं पायलट व्हायचं आहे आणि जर तुम्हाला जर उंचीची जर भीती वाटत असेल तर मग बाकी तुम्ही पायलट होऊ शकणार नाही. समजून घ्या, पायलटला जर आशाऱ्यातनं उंचीचीच भीती वाटते तर तू पायलट कसला. इथे वाक्यातच उपहास आहे, समजून घ्या. काय वाक्यामध्ये उपहास आहे, याला आयरणी असं बोललं जातं. ऑटर ऑटर एव्हरीवेअर नॉर, नाही हे वाक्य याच्यात येणार नाही, हे चुकून या ठिकाणी आलेलं आहे, हे सोडून द्या, बरोबर आहे की नाही. ठीक आहे, याला आपण त्या कॉन्टेक्स्टली घेऊ शकतो. बघा त्याचा मी तुम्हाला अर्थ सांगतो. ऑटर ऑटर एव्हरीवेअर नॉर एनी ड्रॉप टू ड्रिंक. ही एक कविता आहे मित्रांनो, पी.बी. शेली. मग इथं अशा पी.बी. शेली नावाचा एक रोमॅन्टिक पोएट आहे, त्यांची एक कविता लिहिलेली आहे, राईम टू अन एन्शियंट मरिनार. त्या पोएममधली ही एक लाईन यांनी उचललेली आहे. तर जनरल त्या पोएटनं सांगितलेलं आहे, एक खलाशी असतो, तो जहाजातून आश्चर्यानं प्रवास करत असताना अनेक गोष्टी घडतात आणि त्याचं जहाज समुद्राच्या मध्यभागावर असणं स्थिर होतं. त्याच्या जहाजामधलं सगळं पाणी संपून जातं. आता त्या व्यक्तीला पिण्यासाठी सुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे. मग तो स्वतःहून काय म्हणतो, अरे या अथांग जलाशयामध्ये माझं जहाज आहे, माझ्या सभोवताली सर्वत्र पाणी आणि पाणीच आहे, पण या समुद्राच्या पाण्यातील एक ड्रॉपसुद्धा मला पिण्यासाठी नाही आहे. म्हणजे याच्यामध्ये आयरनी, पाणी असून सुद्धा पिऊ शकत नाही कारण ते पाणी खारं आहे. समजून घ्या, स्टेटमेंटमध्ये आयरनी आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुढे दिलेल्या बघायचा ट्रान्सफर्ड एपिथेट. इट रेफर्स टू शिफ्टिंग और ट्रान्सफर ऑफ एन एपिथेट, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह बोललं जातं, ॲडजेक्टिव्ह बोललं जातं, फ्रॉम इट्स प्रॉपर सब्जेक्ट टू अनादर असोसिएटेड विथ इट. म्हणजे जे ॲडजेक्टिव्ह जे आपण एखाद्या संकल्पनेसाठी वापरलं आहे ते दुसऱ्यासाठी वापरणं. थोडक्यात, इट इज व्हेन अन ॲडजेक्टिव्ह युजली यूज टू डिस्क्राईब वन थिंग अँड ट्रान्सफर टू अनादर. बघायचं आता, द प्लग मॅन बॅक होम प्लडेड हिज वेरी वे. अ प्लग मॅन बॅक होम प्लडेड हिज वेरी वे. आता प्लगमॅन म्हणजे शेती नांगरणारा, जो काय आता आपण शेतकरी म्हणू शकतो, तो जणू काही त्याचा रस्ता नांगरत नांगरत घराकडे आला. असं कसं होणार आहे, शेती नांगरणार का रस्ते नांगरणार, शेती. मग इथं कुठंतरी त्याचं जे ॲडजेक्टिव्ह आहे ते दुसऱ्या गोष्टीला मांडलेलं आहे, बरोबर आहे की नाही. इन हिज पास्ट ही स्पेंड मेनी स्लीपलेस नाईट्स. स्लीपलेस नाईट. आता एखादा व्यक्तीमध्ये ती क्वालिटी असू शकते, त्याला झोप येत नव्हती असं म्हणायला हरकत नाही. बघा, एखाद्या व्यक्तीला झोप येत नाही असं म्हटलं तर एक वेळ ठीक आहे, परंतु रात्रीला झोप येत नाही असं बोललं तर कसं होतं रे. म्हणजे जी क्वालिटी ॲडजेक्टिव्ह मांडलेलं आहे ती ज्याला मांडायचं त्याच्याऐवजी दुसऱ्याला मांडलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. म्हणजे एका व्यक्तीचं एखाद्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह दुसऱ्या शब्दाला जोडलं जातं. स्लीपलेस नाईट्स. नाईट कुठं स्लीपलेस असते का, व्यक्ती स्लीपलेस असू शकतो. इथे एपिटेच हे झालेलं बघायचं. सी पॉइंटेड ॲट मी अँड अँग्री फिंगर. आता राग कोणाला येणार आहे रे, तिला राग येऊ शकतो. आता फिंगर कुठं रागावलेलं असतं का, नाही आहे. म्हणजे अँग्री फिंगर असं होतं का रे संकल्पना, नाही होते. पण इथं थोडंसं अशा प्रकारची संकल्पना तयार केलेली आहे. हे जे ॲडजेक्टिव्ह आहे ते एका व्यक्तीचं असताना ते दुसरं कुणाला तरी जोडलं जातं.
समजून घ्या मला काय तुम्हाला सांगायचं, बरोबर आहे. ही ॲड्रेस मेनी इंटेलिजंट ब्रेन्स. इंटेलिजंट ब्रेन. आता ब्रेन इंटेलिजंट आहे का व्यक्ती आहे इंटेलिजंट असतो रे? व्यक्ती इंटेलिजंट असतो जनरली, पण इंटेलिजंट ब्रेन्स इट मीन्स इंटेलिजंट पीपल. दुसरं कुणाला तरी उद्देशून ते वापरलेलं आहे. ही कुड क्रॉस अ रोरिंग स्ट्रीम. रोर करणं ही काही स्ट्रीमची क्वालिटी नाही, त्याला जोडली जाते. म्हणजे एखाद्या नामाला, एखाद्या सर्वनामाला जे ॲडजेक्टिव्ह जोडलेलं आहे ते ॲडजेक्टिव्ह त्याच्यासाठी नाहीच आहे. ते दुसऱ्या कशा तरी दुसऱ्या नामाचं, दुसऱ्या व्यक्तीचं, दुसऱ्या वस्तूचं ॲडजेक्टिव्ह असतं ना, ते दुसऱ्या एखाद्या नामाला किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीला जोडलं जातं. त्यामुळं जे ॲडजेक्टिव्ह वाक्यात आलेलं आहे ते ॲडजेक्टिव्ह ज्या नामासाठी वापरलेलं आहे त्या नामासाठी नाहीच आहे. मग हे फक्त आणि फक्त पोएममध्ये सापडतं. व्यवहारामध्ये अशी भाषा जर वापरली तर मग याला येड लागलं काय? लक्षात ठेव, आपण व्यवहारामध्ये अशी भाषा वापरू शकत नाही. हे फक्त पोएममध्ये, हे फक्त लिटरेचरमध्ये सापडतं. नोटीस करा. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं 10 नंबरचा एक फिगर्स ऑफ स्पीच आहे, त्याला आपण लिटआउट्स असं म्हणतो. इट इज अ फिगर ऑफ स्पीच हॅव्हिंग अ फॉर्म ऑफ अंडरस्टेटमेंट वेअर इन अ सेंटिमेंट इज प्रेझेंटेड आयरॉनिकली इंडिकेटिंग इट्स अपोजिट मिनिंग. थोडंसं याच्यामध्ये सुद्धा आयरॉनिकल स्टेटमेंट आहे, त्यातून थोडासा अपोजिट मिनिंग व्यक्त केलेला आहे. द वेदर इज नॉट व्हेरी नाईस टुडे. नोटीस करा, जनरली याच्यामध्ये काय केलं जातं, थोडक्यात त्याला सांगण्याचा मुद्दा आहे की याच्यामध्ये एखादा निगेटिव्ह वर्ड किंवा अपोजिट वर्ड त्या ठिकाणी व्यक्त केला जातो. द वेदर इज नॉट व्हेरी नाईस. नोटीस करा, वेदर हे नाईस नाही, म्हणजे इथं तुम्हाला निगेटिव्ह वर्ड वापरायचं आणि इथे पुढे एक अपोजिट वर्ड वापरायचं. द वेदर इज नॉट व्हेरी नाईस टुडे. नॉट व्हेरी नाईस म्हणजे वातावरण ज्याला आपण म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही, हवामान हे चांगलं नाही असं तुम्हाला सांगायचं आहे. अपोजिट तुम्हाला मांडलेले आहे. इट इज नॉट द चिपेस्ट गिफ्ट. हे वाक्य ॲक्च्युली कसं आहे, इट इज अ कॉस्टली गिफ्ट. इट इज अ कॉस्टली गिफ्ट म्हणजे द कॉस्टली जो आहे. नोटीस करा, मग हे काय करतात, या शब्दाच्या अपोजिट शब्द वापरायचा चीप आणि याच्या अगोदर नॉट वापरून द्यायचा. नॉट चीप म्हणजेच कॉस्टली. एखादा व्यक्ती क्लेवर आहे मग त्याला आपण म्हणतो नॉट डल. एखादा व्यक्ती टॉल आहे, नॉट शॉर्ट. अलग लक्षात. एखादा व्यक्ती रिच आहे, नॉट पुअर. म्हणजे एखाद्या शब्दाचा अपोजिट घेऊन त्याच्या अगोदर नॉट वापरलं जाईल ह्या पद्धतीनं. ही इज अ रेग्युलरली इरेग्युलर स्टुडंट. तो इरेग्युलरच आहे पण कसं रेग्युलरली इरेग्युलर, अपोजिट वर्ड वापरलेला आहे. द पिकनिक वॉजंट अ टोटल लॉस. निगेटिव्ह वर्डचा वापर करून थोडा आयरॉनिकल स्टेटमेंट मांडलेलं आहे. हर द परफॉर्मन्स वॉज नॉट टू बॅड. नोटीस करा, याच्यामध्ये निगेटिव्ह शब्दांचा वापर केलेला आहे किंबहुना आयरॉनिकल स्टेटमेंट मांडलेलं आहे आणि याच्यातून थोडासा अपोजिट मिनिंग व्यक्त केला जातो. पुढे दिलेले रेथॉरिकल क्वेश्चन हा एक्झाममध्ये IMP आहे मित्रांनो. व्हेरी IMP म्हणायला हरकत नाही आहे. याच्यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच आहे, याच्यामध्ये शब्दाचंच क्वेश्चन दिलेलं आहे. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्यासारखं दिसतं. काय, हे जे वाक्य दिलेली आहेत ही प्रश्नार्थक वाक्यासारखं दिसतं, पण रायटरला याच्यातून उत्तर मिळण्याची अपेक्षा नाही आहे. बरोबर आहे की नाही. द रायटर डझंट रिक्वायर द आन्सर. ही आस्क क्वेश्चन इन ऑर्डर टू क्रिएट इम्पॅक्ट ओनली. फक्त प्रभाव पाडण्यासाठी असा रेथॉरिकल क्वेश्चन वापरला जातो का तिथनं उत्तराची अपेक्षा नाही. समजून घ्या. सो अ फिगर ऑफ स्पीच इन विच क्वेश्चन इज आस्क्ड टू हॅव अ रिझनेबल इम्पॅक्ट टू द लिसनर रादर दॅन टू गेट द आन्सर. उत्तर मिळावं अशी अपेक्षाच नाही आहे, परंतु तो एक विशिष्ट प्रकारचा इम्पॅक्ट पाडण्यासाठी तुम्हाला वाक्यामध्ये रेथॉरिकल क्वेश्चन वापरला जातो. समजून घ्या. बघा, आर यू किडिंग मी. इथं आता हे तुम्हाला याचं उत्तर येस किंवा नो देऊ शकाल, बट इथं उत्तराची अपेक्षा नाही आहे. ही जनरली पोएटिक लाईन आहे. पोयममध्ये ज्यावेळेस अशी लाईन येते, प्रश्नार्थक वाक्य येतं, तिथं पोएटला अपेक्षा नाही का तुम्ही उत्तर द्या. इथं एक प्रकारचा तो फिगर्स ऑफ स्पीच आहे. लक्षात द्या. डू वी रिअली शो कन्सर्न टुवर्ड्स आवर मदर अर्थ.
आपण आपल्या मातृभूमीसाठी, मदर अर्थसाठी आपण काही कन्सर्न दाखवतो आहे का? इथं उत्तराची अपेक्षा नाही आहे, फक्त इथं तुम्हाला विचार करायला भाग पाडतं आणि हे फक्त पोएममध्ये सापडतं मित्रांनो. लक्ष द्या. हाऊ कुड आय बी सो स्टुपिड. इथं काय उत्तराची अपेक्षा नाही. नोटीस करायचं. इफ व्हेजिटेरियन ईट व्हेजिटेबल देन व्हॉट डू ह्युमॅनिटेरियन ईट. जर व्हेजिटेबल जर खात असतील तर ह्युमॅनिटेरियन काय खात असतील. इथं उत्तराची अपेक्षा नाही आहे, हे फक्त इम्पॅक्ट पाडण्यासाठी केलेलं आहे. ह्या पोएममध्ये अशा लाईनी सापडतात. कांट यू डू एनिथिंग वर्थ, नो आन्सर इज रिक्वायर्ड. नोटीस करा, याला रेथॉरिकल क्वेश्चन बोललं जातं. अलिटरेशन हा खूप इम्पॉर्टंट अलंकार आहे मित्रांनो. इनिशियल कॉन्सोनंट साऊंड, इट मे बी अ लेटर. नोटीस करायचं, लेटर ऑफ 2 or more वर्ड्स. म्हणजे जनरली अलिटरेशन मित्रांनो काय असतं, ज्या वेळेस तुमच्या वाक्यामध्ये, एखाद्या फ्रेजमध्ये, वाक्यामध्ये, सेंटेन्समध्ये वेगवेगळे जे शब्द असतात, या शब्दाचं इनिशियल लेटर किंवा साऊंड जर रिपीट होत असेल तर त्याला अलिटरेशन बोललं जातं. आणि संपूर्ण शब्द रिपीट होत असेल तर त्याला रिपिटिशन बोललं जातं. समजून घ्या. अलिटरेशन म्हणजेच काय, इनिशियल लेटर रिपीट होणं. आणि रिपिटिशन अलंकार म्हणजे काय, संपूर्ण शब्द रिपीट होणं. फॉर एक्झाम्पल बघा, फेअर इज फाऊल अँड फाऊल इज फेअर. पहा, फेअर रिपीट झालेला आहे, फाऊल रिपीट झालेला. अलिट्रेशन पण म्हणता येईल. पण दुसरी गोष्ट, फ फ फ आणि फ, एफ हा साऊंड रिपीट होतो आहे. बरोबर. ओनली ॲपल्स अँड आल्मंड्स आर अलाउडेड हिअर. ए ए ए ए ए. नोटीस करा, मग इथं एचेच सगळे इनिशियल लेटर्स आहेत, त्यामुळे याला अलिट्रेशन म्हणायचं. ही ब्रॉट अ बर्निंग बनाना ब्रेड. ही ब्रॉट अ बर्न्ड बनाना ब्रेड. बी 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 बी, इनिशियल लेटर रिपीट झालेलं आहे. बरोबर आहे की नाही. द क्यूट कॅट क्रॉस माय कॅबिन. सी 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 रिपीट झालेलं आहे. बघायचं. द फॉरेस्ट फायर सून टूक द फेरोशियस फॉर्म. फॉरेस्ट फायर फेरोशियस फॉर्म. एफ 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 एफ. इनिशियल साऊंड और लेटर रिपीट होणं म्हणजेच अलिट्रेशन. समजून घ्या. आणि जेव्हा संपूर्ण शब्द रिपीट होतो, नोटीस करा, त्याला रिपिटिशन बोललं जातं. माय लव इज लाईक रेड रेड रोज. आता ह्याच्यामध्ये आर 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 हे रिपिटिशन पण आहे ना, अलिट्रेशन पण आहे. पण रेड रेड संपूर्ण शब्द रिपीट झालेला आहे, याला रिपिटिशन बोलायचं. ऑटर ऑटर एव्हरीवेअर नॉट एनी ड्रॉप टू ड्रिंक. मागाची लाईन आयरॉनिकल पण आहे आणि इथे पण येऊ शकते, कारण संपूर्ण शब्द रिपीट झालेला आहे. बरोबर आहे की नाही. अँड माइल्स टू गो बिफोर अँड स्लीप. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. संपूर्ण फ्रेज रिपीट्स होऊ शकते. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ही एका कवितेमधली लाईन आहे. हिच्यामध्ये संपूर्ण फ्रेज रिपीट झालेली आहे, त्याला रिपिटिशन बोललं जातं. एकतर शब्द रिपीट होतो, फ्रेज रिपीट होते, रिपिटिशन. आलं लक्षात. स्टुपिड इज ॲज स्टुपिड डज. स्टुपिड शब्द रिपीट झालेला आहे. इट इज ओके नॉट टू बी ओके. नोटीस करा, ओके शब्द रिपीट झालेला आहे. त्यामुळे ह्या पद्धतीनं अलिट्रेशन आणि रिपिटिशन अलंकार आहे. इन्व्हर्जन हा एक सुद्धा आयोगाच्या कॉन्टॅक्टप्रमाणे खूप महत्त्वाचा आहे. इन्व्हर्जन म्हणजेच मित्रांनो ग्रॅमॅटिकल वर्ड ऑर्डर बदलली जाते. नोटीस करा. आणि हे फक्त आणि फक्त पोयममध्ये पाहायला भेटतं. काय, हे फक्त आणि फक्त पोयममध्येच पाहायला भेटतं, इतर ठिकाणी नाही. आपल्या डे टू डे लाईफमध्ये जर आपण अशा लाईनी वापरल्या तर मग ते ह्याला येड लागलं. नोटीस करा. म्हणजे इट इज जस्ट चेंज इन अ ग्रॅमॅटिकल ऑर्डर ऑफ वर्ड्स इन अ सेंटेन्स. इट इज डन सो मेक द राईम स्कीम और रायमिंग वर्ड्स अप टू दी मार्क. आता आपण मराठीमध्ये एक कविता आहे बघा, तुम्ही ऐकलेले गाणं पण आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. आकाश आणि प्रकाश कुठंतरी राईम जोडवलेले. पहिली लाईन काय आहे, फिटे अंधाराचे जाळे. म्हणजे ते ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य कसं होतं, अंधाराचे जाळे फिटे आकाश मोकळे होणे, अशी एक लाईन तुम्ही तयार करू शकता. पण असं जर केलं तर त्या कवितेचं वाटोळं होऊन जाईल, ती कविताच होणार नाही. कवितेचं वैशिष्ट्य असतं
अँड असं इंग्लिशमध्ये पण एक संकल्पना आहे जनरली, डिग्री ऑफ फ्रीडम गिवन टू द पोएट टू फॉर्म देअर पोयम अकॉर्डिंग टू हिज वे. म्हणजे त्याला एक अशा प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जातं टू फॉर्म ऑर कंपोज अ पोयम विदाऊट फॉलोविंग रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर. इंग्लिश ग्रामरचे रूल्स न फॉलो करता तो कविता फॉर्म करू शकतो. याला पोएटिक लायसन असं बोललं जातं. नोटीस करा. आणि ह्या गोष्टीमुळं कवी जनरली कविता लिहित असताना ग्रॅमॅटिकल रूल फॉलो करत नाही. नोटीस करा. जर सगळे ग्रॅमॅटिकल रूल जर फॉलो करायचं जर बोललं, कविता कधीच तयार होणार नाही, हे पण तुम्हाला सांगतो. त्यामुळे जनरली पोएममध्ये ह्या गोष्टी सापडतात. त्यामुळे हा असा अलंकार इन्व्हर्जन या ठिकाणी ग्रामर नाही पाहायचं. नोटीस करा. सेल्डम हॅज द बॉस बीन सो अपसेट. हे वाक्य आपण ग्रॅमॅटिकली कसं बनवू शकतो? द बॉस हॅज बीन सेल्डम सो अपसेट. बरोबर आहे की नाही? किंवा ही रचना चुकून जाते. त्यामुळे सेल्डम हॅज द बॉस बीन सो अपसेट हे ग्रॅमॅटिकली करेक्ट स्ट्रक्चर नाही आहे. त्यामुळे जिथं शब्दांची वर्ड ऑर्डर बदलली जाते तिथे इन्व्हर्जन अलंकार होतो. येते का लक्षात सगळ्यांच्या? दुसरं बघायचं, लिटल डीड ही अंडरस्टँड द सिच्युएशन. आपण हे असं म्हणू शकतो, ही डिडंट अंडरस्टँड द सिच्युएशन. ही डिडंट अंडरस्टँड द सिच्युएशन ही ग्रॅमॅटिकल झालं असतं. पण लिटल डीड ही अंडरस्टँड द सिच्युएशन कुठंतरी वर्ड ऑर्डर बदललेली आहे. बघायचं, सो स्ट्रॉंग वॉज द सिच्युएशन दॅट वी कुडंट स्लीप. साधं वाक्य काय होतं? द सिच्युएशन वॉज सो स्ट्रॉंग दॅट वी कुड नॉट स्लीप. पण इथं इन्व्हर्जन केलेलं आहे. सच आर द मेमरीज ऑफ माय पास्ट. बरोबर आहे की नाही? सच आर द मेमरीज ऑफ माय पास्ट. ग्रॅमॅटिकल ऑर्डर बदललेली. ओनली देन विल सी सिंग द डॉक्युमेंट. विधानार्थी वाक्यामध्ये जो काही करता असतो तो हेल्पिंग वर्बच्या अगोदर येत असतो, नंतर नाही. इथं वर्ड ऑर्डर बदललेली आहे. बघा, 10,000 सॉ आय ॲट अ ग्लान्स. 10,000 सॉ आय ॲट अ ग्लान्स. एक कविता आहे डॅफोडिल्स नावाची. विल्यम वर्ड्सवर्थ नावाचा एक रोमॅन्टिक पोएट आहे. एका डोंगराळ प्रदेशामध्ये घाट माथ्यावर जेव्हा हा पोएट भटकंतीसाठी गेलेला असतो तेव्हा त्याला त्याच्या एका दृष्टिक्षेपामध्ये हजारो येलो कलरची डॅफोडिलची फुलं दिसतात. आणि त्या हजारो लाखो डॅफोडिल फुलांकडे पाहून कविता त्याला सुचते आणि तो कविता लिहितो. आणि तिथं सांगत असतो 10,000 सॉ आय ॲट अ ग्लान्स. एका दृष्टिक्षेपामध्ये मी हजारो फुलं पाहिली. नोटीस करा, या ठिकाणी पोयम ग्रॅमॅटिकल ऑर्डरप्रमाणे नाही बनवलेली, पण ह्या पोयममध्ये अशी पोएटिक क्वालिटी आहे का ती अगदी टॉपची कविता इंग्लिश लिटरेचरमध्ये झालेली आहे. म्हणजे हे सगळं विदाऊट वर्ड ऑर्डरचं होतं. त्याला आपण इन्व्हर्जन असं बोललं जातं. पॅराडॉक्स नावाचा सेकंड लास्ट आहे. इट इज अ स्टेटमेंट दॅट अपियर्स टू बी कॉन्ट्राडिक्टरी टू अंडरस्टँड बट येट परहॅप्स ट्रू. म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे स्टेटमेंट ऐकायला कॉन्ट्राडिक्टरी वाटतं, परंतु ते जनरली कसं असतं? खरं असतं. त्याला आपण पॅराडॉक्स असं म्हणतो. द स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अ फूट. ऐकायला थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी वाटेल, बरोबर आहे की नाही? पण हे खरं आहे का जो पायाने चालतो का जो चालत जातो तोच खऱ्या अर्थाने स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर आहे. इफ यू विश टू प्रिझर्व युअर सिक्रेट रॅप इट इन फ्रँकनेस. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जर तुमचं जे सिक्रेट आहे, गुपित आहे, हे जर गुपितच जर ठेवायचं जर असेल किंवा जपून ठेवायचं असेल तर त्याला फ्रँकनेसमध्ये रॅप करून ठेवा. आता फ्रँकनेस नावाची काही एखादी वस्तू नाही आहे का त्याच्यामध्ये ते रॅप करून ठेवता येईल, परंतु एक पोएटिक लकब आहे. हे थोडं कॉन्ट्राडिक्टरी वाटतं. जो व्यक्ती फ्रँक असतो तो बोलका असतो, तो त्याच्या मनामध्ये काय ठेवत नाही, बडबड बडबड बोलून जातो. परंतु हेच खरं आहे. तुमचं गुपित ठेवायचं असेल तर तुम्ही फ्रीली राहा. नोटीस करा, बरोबर आहे. लर्न टू अर्न मनी बाय स्पेंडिंग इट. नोटीस करा, लर्न टू अर्न मनी. पैसा कमवायला शिका. कसा? खर्च करून. बरोबर आहे का? पैसा खर्च करून पैसा कमवायला शिका. पण इथं असं बोललं जातं जनरली, म्हणजे थोडंसं विरोधात्मक स्टेटमेंट वाटत असेल, परंतु दुसऱ्या बाजूला असं होतं, तुम्ही पैसा ज्यावेळेस खर्च कराल तर ॲटलिस्ट तुम्हाला कळेल का त्याचं महत्त्व काय, मग तुम्ही बरोबर तो पैसा कमवायला पण शिकता.
बरोबर आहे का? छोट्या छोट्या गोष्टी बघायचं. द ओनली कॉन्स्टंट इज चेंज. म्हणजे जो कॉन्स्टंट आहे का जे स्थिर आहे, स्थिर काय आहे? तो बदल हा बाकी स्थिर आहे. नोटीस करा का बदल हा युनिव्हर्सल आहे, तो कुणासाठी चेंज होत नाही, म्हणून बदलच कॉन्स्टंट आहे. थोडं ऐकायला अपोजिट वाटेल, कॉन्ट्रडिक्टरी वाटेल, पण हे खरं आहे. डू द थिंग दॅट यू कॅन नॉट डू. अशा गोष्टी करा का ज्या तुम्ही करू शकत नाही. बघा स्टेटमेंटमध्ये कॉन्ट्राडिक्टरी, परत तरी पण त्याच्यामधून एक प्रकारचा पॅराडॉक्स व्यक्त झालेला आहे. आणि शेवटचा आहे तुमचा ऑनोमॅटोपिया. ऑनोमॅटोपियो हा एक अलंकार आहे. याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची साऊंड क्वालिटी आहे. शब्दामध्ये साऊंड क्वालिटी असणं. काय? शब्दामध्ये साऊंड क्वालिटी असणं याला ऑनोमॅटोपिया असा अलंकार बोललं जातं. इट मीन्स द वर्ड्स evoke the actual sound of thing through the describing words used in a sentence. वाक्यांमध्ये जे शब्द तुम्ही वापरता त्या शब्दामध्येच साऊंड क्वालिटी असणं याला काय बोललं जातं मित्रांनो? ऑनोमॅटोपिया. नोटीस करायचं. द गशिंग स्ट्रीम फ्लोज इन द फॉरेस्ट. गशिंग साऊंड क्वालिटी. द ट्विग फेल इन टू द वॉटर विथ अ स्प्लॅश साऊंड क्वालिटी. द रस्टलिंग लिव्ज पाण्याचा जो सळसळ आवाज येतो तो, याच्यामध्ये साऊंड क्वालिटी. द रस्टलिंग लिव्ज केप्ट मी अवेक इन द नाईट. द बझिंग बीज फ्ल्यू अवे. जी गुणगुण असते ते किड्यांची, ती अशा रीतीनं फ्ल्यू झालेली बज. नोटीस करायचं. द चर्पिंग ऑफ द बर्ड. जे छोटे छोटे पक्षी असतात, पक्ष्यांचा आवाज चर्पिंग बोललं जातं. शब्दामध्येच साऊंड क्वालिटी. चर्पिंग ऑफ द बर्ड्स आर स्वीट इन द मॉर्निंग. नोटीस करा, ज्या वेळेला शब्दांमध्ये अशा प्रकारची क्वालिटी असते, साऊंड क्वालिटी असते, त्याला ऑनोमॅटोपिया असं बोललं जातं. तर मित्रांनो अशा प्रकारे जवळपास आपण तब्बल आयोगाच्या दृष्टीनं महत्त्वाचे छोटे मोठे 16 आपण फिगर्स ऑफ स्पीच पाहिलेले. तसं मी तुम्हाला सांगितलेले संख्या मोठी आहे, पण एवढे सगळे करण्याची गरज नाही आहे. ते अनकॉमन आहे. हे जे आहेत हे ऑफन म्हणजे नेहमी विचारले जाणारे आहेत आणि हे नेहमी आपल्याला प्रिपेअर्ड करून ठेवावे लागतात. तर अपेक्षा करतो तुम्हाला हे छोटे मोठे अलंकार समजलेले असतील. आता ही भाषाच अलंकारिक आहे, त्यामुळे जोपर्यंत ते वाक्य तुम्हाला त्या वाक्याचा मिनिंग तुम्हाला कळत नाही आणि त्या अलंकार ज्याला फिगर्स ऑफ स्पीच म्हणतो त्या विशिष्ट फिगर्स ऑफ स्पीचचा अर्थ तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्हाला या गोष्टी शोधता येणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला चांगला मिनिंग तुम्हाला सांगतो. हे जे फिगर्स ऑफ स्पीच आहे, जसं आपण एखादा सिमिल घ्या, नोटीस घ्या, तर तुम्हाला काय करायचं आहे, याचा अर्थ माहिती पाहिजे. प्रथमतः सिमिल म्हणजे नक्की काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच बाकीचे सगळे अलंकार आहेत, त्याचा तुम्हाला मिनिंग माहिती पाहिजे आणि त्याचा वाक्यामध्ये वापर करता आला पाहिजे. म्हणजे ॲटलीस्ट जी तुम्हाला वाक्य दिलेली आहेत ती वाक्य चेक करून त्याला जर मॅच होता तर त्याला उत्तरामध्ये शोधता आलं पाहिजे. अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. हा टॉपिक बिलकुल अवघड नाही आहे, फक्त हा फारसा विचारला जात नाही आहे. ज्यांचं BCom सायन्स झालेलं असेल किंवा मग आपण इंजिनिअरिंग झालेलं असेल किंवा इतर विद्यार्थी जनरली त्यांना फारसं जर लिटरेचरचं नॉलेज नसेल, माहिती नसेल, तर कदाचित त्यांना थोडंसं हे होईल समजायला, बट 1-2 वेळा ऐकल्याच्या नंतर इझिली समजून जाईल. चला आपण आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूया. आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेलं जे काही कंटेंट आहे तो घेऊन आपण भेटूया. थँक्यू.